भुईमुगांच्या शेंगाचे असे मस्त असे बॉइल्ड शेंगदाणे कोण कॉम्प्लिमेंटरी देतं. तर चला आज मी तुम्हाला अशी काही गोष्ट शेअर करणार आहे, ती माझ्याबरोबर नेहमी होते. तुमच्याबरोबर होते का? तर काय झालं फ्रेंड्स, मे महिना संपला आहे. म्हणजे उद्या आज नाही, आज संपलेला आहे आणि आता 1 जून उद्या येणार आहे. तेव्हा आपण म्हणतो ओ माय गॉड, आता हा बर्थडे मंथ आहे, तर आपण व्यवस्थित शिस्तीत डाएट करायचं. डाएट नाही हो, म्हणजे असं जरा हेल्दी खाऊया, रुटीन सुरू करूया. पण कसलं काय, माझी फॅमिली जेव्हा मी असा काहीतरी मस्त असा निर्णय घेते ना, तेव्हाच माझ्या फॅमिलीमधलं कोणीतरी एक पचकतं, चला डिनरला बाहेर जाऊया. तुमच्याबरोबर असं होतं ना, सांगा मला, कमेंट करून लवकर सांगा. फ्रेंड्स, चला राहून द्या. आज मी डिनरला चालली आहे ओशन ग्रिल. हे रेस्टॉरंट आम्ही नेहमी जाता येता बघतो, कारण का हे आहे माझ्या घराच्या एकदम जवळ. एक्झॅक्टली तुम्ही म्हणाल ना, तर वृंदावनचं बस स्टॉप आहे ना, त्याच्या बॅक साईडला म्हणजे 5 मिनटात ऋतू पार्कच्या जवळ हे ओशन ग्रिल म्हणून एक रेस्टॉरंट आहे. खूप नाव ऐकलेलं, म्हणजे इकडची फूड क्वालिटी आणि फूडची टेस्ट अप्रतिम आहे. ओशन ग्रिल हे असं मस्त असं छोटंसं रेस्टॉरंट आहे. त्याच्या आउटसाईडला विदाऊट एसीचं एक असा मस्त पोर्च आहे. तुम्ही बघताय ना, छोटी छोटी टकली तुम्हाला दिसत आहेत, ते बाहेर बसलेले आहेत. तर चला तुमच्याबरोबर शेअर करते ॲम्बियन्स. आणि आतमध्ये गेल्यावर तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये 2 पार्ट दिसतील. एक नॉर्मल, तो पण ए सीवालाच, आणि एक आहे फॅमिली रूम. तर चला रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स बघूया. जुन्या ओल्ड मूवीतले किंवा ओल्ड हॉटेल्स तुम्हाला माहिती आहेत का, फॅमिली रूम वेगळे असायचे, तसं इथे असं काही फॅमिली रूम वेगळे आहेत. आणि इथे तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी भुईमुगाच्या शेंगा म्हणजेच ओले शेंगदाणे आणि मस्त असं हे स्टार्टर तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी आहे इफ यू ऑर्डर ड्रिंक्स. ओके, तर आणि कॉम्प्लिमेंटरी आहे ना, ते तुम्ही किती वेळाही मागू शकता, हां, असं नाही आहे. तर क्या आहे बाई, सोने पे सुहागा, पण आपण ड्रिंक करत नाही. पहिलाच जो आयटम असा चीजचा मागवला, चीज प्लॅटर होतं ते, आणि त्याच्यामध्ये असं चीज बस्ट कसं असतं तसं आहे. पण फ्रेंड्स, खूप ऑइली नव्हतं आणि आतमध्ये भरभरून चीज भरलेलं. इनडायरेक्टली म्हटलं ना, तर चीज रोल्स आहेत. आणि फ्रेंड्स, इतकं इतकं टेस्टी आहे ना, तुम्हाला काय सांगू. असं मस्त मस्त, म्हणजे दिल गार्डन हो गया, नाही, दिल चीजी हो गया. फ्रेंड्स, खूप मस्त आहे. आणि ह्याला काय म्हणतात माहिती आहे ना, फिश फिंगर. आणि मला हे आवडत नाही, कारण का हे बासा फिशने फिश फिंगर बनवले जातात. माझं चेहऱ्याचं एक्सप्रेशन बघा, आणि माझे फॅमिली मेंबर पण माझ्याकडे बघत होते की व्हॉट आय एम रेकॉर्डिंग. पण चालतं, नाही आवडत ते नाही आवडत. परत एकदा कॉम्प्लिमेंटरी शेंगदाणे मागवलेले आहेत. त्याच्यानंतर ग्रीन चिकन तंदुरी आणि प्रॉन्स चिली मिली असं काहीतरी होतं, ते आम्ही मागवलेले आहेत. दोन्ही डिश अप्रतिम आहेत. आणि त्याच्याबरोबर असणारी पुदिन्याची चटणी, आणि लिटरली फ्रेंड्स, मी हाताने खायला लागली. इतकं मस्त ज्युसी आणि टेस्टी होतं. आणि पुदिनाची चटणी, ओ माय गॉड, तंदुरी चिकन आणि पुदिनाची चटणी, सोने पे सुहागा. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे अशा वेगवेगळे स्टार्टरवर आम्ही ह्यावेळी जीव तोडलेला, कारण का मेन कोर्स खायला कंटाळा आलेला. तर वी डिसायडेड की इकडचे स्टार्टर खूप छान आहेत, असं मी खूप जणांकडनं ऐकलेलं. तर आम्ही स्टार्टरवर तुटून पडलो आणि भरपूर गोष्टी सगळ्या ऑर्डर केल्या. आणि छान असा हा फॅमिली रूमचा ॲम्बियन्स आहे. एक चांगली गोष्ट म्हणजे सुंदर सुंदर पेंटिंग्स लावल्या आहेत, आणि टी व्ही आहे त्याच्यात. आपल्या या कधी न संपणाऱ्या, या दरवर्षी येणाऱ्या आणि वर्षभर चालणाऱ्या क्रिकेटच्या मॅच चालू असतात तिथे. छान असा पेंटिंग लावलेल्या आहेत. आणि फायनली आम्ही मागवले आहेत बोंबील फ्राय, आणि त्याच्याबरोबर मस्त अशी बटर रोटी. फ्रेंड्स, जेवण झालेलं आहे, आणि त्याच्याबरोबर हे आहे फिंगर बॉल्स. तर चला, मस्त असं ॲम्बियन्स आहे. सर्विस टॉप नॉच आहे. 10 आउट ऑफ 10. वेटर लोक आणि जे सर्विंगवाले आहेत ते तुम्हाला खूप मदत करतात, सर्व व्यवस्थित करतात. व्हॅल्यू फॉर मनी आहे, आणि स्पेशली टेस्ट मस्त आहे. आणि दरवेळी मी तुम्हाला म्हणते ना की आजकालच्या रेस्टॉरंटमध्ये क्वांटिटी खूप कमी असते आणि प्राईस खूप जास्त असते. पण ह्या रेस्टॉरंटची एक गोष्ट चांगली आहे की प्राईस बरोबर क्वांटिटीही त्यांनी छान ठेवली आहे. तर हे सगळं झाल्यावर आम्हाला ब्राउनी नव्हती खायची, तिकडचे गुलाबजाम पण नव्हते खायचे. तर आम्ही आलो नॅचरल्सला. माझं फेवरेट आईस्क्रीम. नॅचरल हा असा एकमेव इंडियन ब्रँड आहे आईस्क्रीमचा की तिथे खरंच फ्रूट्सचं आईस्क्रीम मिळतं. नो प्रिझर्वेटिव्ह, नथिंग असं सगळं भरपूर आहे. पण नॅचरलचा हा
टेंडर कोकोनट नागा चिली आईस्क्रीम. ते फक्त सीझनली मिळतं, म्हणजे समरमध्ये. ते मी खाल्लं आणि फायनली आम्ही मस्त असा डिनर केला आणि घरी आलो. फ्रेंड्स, अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय.